मी काहीतरी करते आणि माझ्याकडून काय कांड होत नाही, असं कधी होतच नाही. तर मंडळी मी इकडं करत होते मस्तपैकी पालकची भाजी करायची होती आपल्याला हटून, आणि त्याची तयारी करत होते. आणि एका साईडलाच मी कुकरमध्ये पटकन भात लावला होता. आणि मस्तपैकी शेंगदाणे आणि डाळ हे मी भिजत ठेवले होते, म्हणजे जेणेकरून कढईमध्ये भाजी शिजताना त्याला शिजायला टाईम नाही लागणार म्हणून. आणि इकडे भाजी पण शिजून झालती आणि माझं लसूण आणि मिरची पण मी अशीच कुटून टाकते, कारण मला तशीच आवडती. आणि ह्याच्यामध्ये पण मस्त बेसनपीठ वगैरे ॲड करून घेतलं, आणि जास्त भांडी भरवायचे नाही म्हणून काहीतरी जुगाड चालू होता. आणि मला फोन आला जस्ट एक, आणि ते फोन उचलायला गेले आणि तेवढ्यात झालं काय की कढईचा फुल गॅस होता, मला माहीत नव्हतं. आणि लिटरली ती अशी जळाली आहे, म्हणजे मी धुवून नव्हती घेतली. म्हणजेच की आपण जी पालक शिजवली ते फक्त मी पालक काढली आणि त्यानंतरनं तीच कढई मी भाजीला वापरली. सो मग जाऊ द्या म्हटलं, आता कुठं घासत बसायचं, म्हणून तीच घेतली आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी भाजी वगैरे केली. हटून भाजी कोणाकोणाला आवडती नक्की कमेंट करून सांगा. आणि आज खरं तर खूप कंटाळा आला होता स्वयंपाकाचा, पण ऑप्शन नव्हता, करायला तर लागणार होतं. सो म्हटलं जाऊ द्या, आता कंटाळा करून चालणार नाही आहे, कारण ऑफिसमधून दमून आल्यावरती नाही मूड होते यार कधी कधी स्वयंपाक करायचा. पण ठीक आहे म्हटलं, उरकून घेऊ. आणि कोणाकोणाच्या चपात्या अशा टमटमीत फुगतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भाजी पण झाली होती, भात झाला होता, मस्त चपात्या झाल्या होत्या. तर म्हटलं भांडी पण उरकून घेऊयात आता लगेच. भांडी फक्त स्वयंपाकाचीच होती आणि चहाची होती. आणि माझी स्वयंपाकाची भांडी जास्त पडत नाहीत, कारण मी माहिती आहे तुम्हाला जुगाड कशी करते. आणि मस्त मग जेवायला बसले निवांतमध्ये, चपाती, भेळ, भाजी आणि भात असा माझा आजचा मेनू होता. आणि एकटीच होते आज जेवायला, तर भाजी पण खूप छान झाली होती. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.